घरी कितीही दिवस राहिलो ना तरी निघताना पावलं जड होतात. काकांनी बाईकची राईड घेतली आणि सगळ्यांना बाय करून सुरू झाली आमची गोवा टू मुंबई जर्नी. यावेळी एक चॅलेंज होतं. रिटर्न ट्रिप एकदम स्ट्रेट, नो ब्रेक, कोकण मार्गे. दुपारचं कडक ऊन, लांबचा रस्ता, मध्ये थोडासा ज्यूसचा ब्रेक, थोडा जेवणाचा ब्रेक आणि फायनली आम्ही कोकणात शिरलो. चिपळूणला एक स्पेशल स्टॉप होता. आमची खूप खास मैत्रीण रुबाबची हिरोईन शीतलकडे. शीतलने खूप रुबाबात आमचं स्वागत केलं. थोड्या गप्पा झाल्या. तिच्या बाबांच्या क्लिनिकमध्ये थोडं रिलॅक्स झालं. ऐश्वर्या शिंदे शीतल पाटील यांच्या घरी आल्या आहेत आणि सगळ्यांना बाय करून डिरेक्टली मुंबईच्या दिशेने गाडी वळवली. हॅलो, गुड मॉर्निंग नाही, ऍक्च्युली आफ्टरनून झाली आहे. काल रात्री पोचायला खूप लेट झाला मला आणि माझ्यात अजिबात त्राण नव्हतं की मी त्यानंतर काही शूट करावं किंवा पोचल्याचं पण मी शूट नाही केलं. असं झालं होतं कधी एकदा आम्ही घरी पोहोचतोय, कारण पूर्ण जर्नीमध्ये खूप मजा आली. म्हणजे थोडं आपण मध्ये मध्ये आम्ही उतरत होतो, बसत होतो, ब्रेक घेत होतो. पण मुंबईत पोहोचल्यानंतर ॲज युजल आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं. रात्र झाली असून सुद्धा त्यामुळे प्रचंड वैताग आला. बट एनिवे खूप मस्त झाली आमची जर्नी. पहिल्यांदा माझी रोड ट्रिप होती, बाईक राईड होती आणि त्यात सुद्धा रिटर्न येताना आम्ही डिरेक्टली गोवा टू मुंबई वन स्ट्रेचमध्ये कव्हर केला. आय थिंक 600 किलोमीटरचं ड्राईव्ह असेल. पूर्ण चिपळूणमध्ये छोटासा आम्ही स्टॉप घेतला होता. बट माझ्यासाठी हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता आणि आय थिंक ही माझी खूप मोठी अचीवमेंट आहे. सो इट वॉज नाईस, मजा आली. आणि पुढची रोड ट्रिप लवकरच प्लॅन करू. मी आता पुढच्या रोड ट्रिपसाठी खूप जास्त एक्सायटेड आहे. येस.